राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती 2025 ची. त्यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. याआधी या धोरणावर आधारित भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. चला मग प्रश्न पाहू. प्रश्न कसा विचारलाय? भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये अ, ब, क 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान मध्ये जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. आता साहजिक गोष्ट आहे, आतापर्यंत आयोगाने भरपूर प्रश्न विचारले तर हे आपल्याला पाठच पाहिजे की 2050 नाही, इथे 2045 आहे. जर तुम्हाला एवढंच माहिती असलं आणि तुम्ही डायरेक्ट जर बाउन्स बॅक केला, म्हणजे कसं की डायरेक्ट तुम्ही उत्तर बघितले की यामध्ये विधान अ, ब, क बरोबर आहे, विधान अ, क बरोबर आहे, केवळ अ बरोबर आहे आणि केवळ ब बरोबर आहे. तर आता अ चुकीचं आहे हे तुम्हाला 100% माहिती आहे, म्हणून तुम्ही अ एलिमिनेट केला तर डायरेक्ट तुमच्या प्रश्नाचं उत्तर येते. अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये आपण वेळ वाचवू शकतो आपल्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये, जर आपल्याला बेसिक नॉलेज असेल तर. याचा अर्थ आहे या विधानामध्ये फक्त सार्वत्रिक लसीकरण हेच 2000चं उद्दिष्ट आहे. मग तिसरं उद्दिष्ट का नाही? क का चुकीचं आहे? अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली आणणे हे मात्र चुकीचं आहे. इथे आयोगाने फक्त पर्सेंटेजचा फरक केलेला आहे. तिथे 30% नसून फक्त 30 पाहिजे होतं. असे सुद्धा बारकावे आहेत, परंतु तुम्ही जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल, एवढे आकडे पाठ नसतील तरी सुद्धा बेसिक नॉलेज 2050च्या ठिकाणी 2045 एवढा जरी आकडा माहिती असता तरी तुमचं प्रश्नाचं उत्तर निघालं असतं. आणि आयोग कशा पद्धतीने आपल्याला फसवते हे सुद्धा आपल्याला इथे समजलं. आणि 30च्या ऐवजी 30% दिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आणखी एक स्टेटमेंट सुद्धा यामध्ये महत्वाचं आहे 2000च्या धोरणामध्ये. यामध्ये प्रामुख्याने आपण माता मृत्यू दर आहे, माता मृत्यूचे प्रमाण MMR असं म्हणतोय, प्रति 1,00,000 जिवंत जन्मामागे 100च्या खाली आणणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. याचे तसे 3 उद्दिष्ट होते प्रामुख्याने. यामध्ये जसं कालीन उद्दिष्ट होतं की गर्भनिरोधक साधने, आरोग्य पायाभूत सुविधा, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करणे. मध्यमकालीन उद्दिष्ट होते की 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर आहे प्रति जोडपे 2.1 म्हणजे 2 अपत्य असं आपण म्हणू शकतो प्रतिस्थापन पातळीवर आणणे. त्याच्यानंतर दीर्घकालीन तर तुम्हाला इथे सांगितलेच आहे की आर्थिक, सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत 2045 पर्यंत देशामध्ये स्थिर लोकसंख्या साध्य करणे. भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी होतं तर 16 एप्रिल 1976 रोजी जाहीर करण्यात आलं होतं. आणि त्यानुसार च्या वयामध्ये जी वाढ आहे, मुलीचे विवाहाचे वय 15 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं आणि मुलाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आलं होतं. हा शॉर्ट व्हिडिओ आहे, डिटेल यावर आपण एखादा व्हिडिओ घेऊ. माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. पूर्ण आपली सिरीजच आहे, पाहू शकता.